सर्व बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्र, काही दिवसा अगोदर राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब, मुख्यमंत्री आदरणीय आमचे देवेंद्र फडणवीस जी आणि कार्यकारी अध्यक्ष सन्मान्य रवी चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये कार्यशाळा झाली आणि मग त्या कार्यशाळेमध्ये हे कळवण्यात आलं की बाबा जिथे जिथे रत्नागिरी जिल्हा जिथे जिथे पालकमंत्री आपले नसतील तिथे तिथे संपर्क मंत्री नेमण्यात येतील। आणि मग जशी जशी नावं वाचत गेले रत्नागिरी जिल्ह्याच्या समोर नितेश राणे हे नाव दिलं गेलं। मी यासाठी सन्मान्य मुख्यमंत्री साहेब असो, आमचे प्रदेश अध्यक्ष साहेब असो आणि खास म्हणजे आमचे कार्यकारी अध्यक्ष रवी चव्हाणजींचं मी आभार मानेन की मला त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे आज संपर्क मंत्री म्हणून मी इथे आज तुमच्या समोर उभा आहे। आज एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात, माझं स्वागत सत्कार केला आणि सत्कार स्वीकारत असताना मला या गोष्टीची जाणीव आहे की तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षा आज माझ्या खांद्यावर आहे। आज आपल्या जसे राजेशजीने उल्लेख केला की ह्या जिल्ह्याचे खासदार सन्मान्य राणे साहेब आहेत, कार्यकारी अध्यक्ष आपले रवी चव्हाण साहेब झालेले आहेत पक्षाचे आणि आता संपर्क मंत्री म्हणून मी आहे। आणि मी संपर्क मंत्री नेमकं कोणाचा आहे? भारतीय जनता पक्षाचा आहे, फुल स्टॉप, बाकी अजून कोणाचाच नाही। मला अजून कोणाशी काही लेणं देणं नाही। माझ्या संपर्क मंत्री म्हणून माझी जबाबदारी एवढीच आहे की या भारतीय जनता पक्षाचा आमचा कार्यकर्ता त्याला पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून, पक्षाला ताकद देण्याच्या दृष्टिकोनातून आणि सरकारमध्ये माझ्या भारतीय जनता पक्षाचं पण कार्यकर्त्याचं वजन आहे हे वेळोवेळी त्याला दाखवण्यासाठी हे संपर्क मंत्री पद दिलं गेलेलं आहे। संपर्क मंत्री पद दिले म्हणून सरळ स्पष्ट आहे, त्याच्यामध्ये इकडे तिकडचा काही विषय नाही। आणि माझ्या कार्यपद्धतीमध्ये तुम्हाला दिसेल की माझ्यासाठी काम करत असताना नजरेसमोर फक्त भारतीय जनता पक्षाचाच कार्यकर्ता असेल, बाकी इकडे तिकडे आपण बघत नाही आणि आपल्याला सवय पण नाही। आपण इकडे तिकडे बघत पण आपली सवय आहे, याच्यासाठी टीकाही होते, काही लोक बोलतात पण की हा पक्षपाती गोष्टी करतो, विषय प्राप्त आहे। मी ज्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, ज्या पक्षामुळे आज मी आमदार खासदार झालो, आमदार आणि मंत्री झालो, त्या पक्षाच्याच वाढवण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर असल्यामुळे मी अजून इकडे तिकडे कोणालाही मदत करणार नाही, कोणालाच मदत करणार नाही, स्पष्ट आहे। आता माझ्या तुम्ही कधी मतदारसंघामध्ये आवर्जून जा, सरपंचाला सोडून मी दुसऱ्याला निधी देत नाही। मी सरळ बोलतो, जरा मी बोलतो का बाबा तुला निधी पाहिजे ना, तुला गावाचा विकास करायचा आहे, ये भारतीय जनता पक्षामध्ये, नाही तर तुला निधी मिळणार नाही। मग नाईलाजाने येतात माझ्याकडे आणि मग पक्ष प्रवेश करतो। मी इकडे तिकडे राजेजी हातचं राखून राहत नाही आणि आपल्याला ती सवय आहे। पक्षाचं ध्येय धोरण, आयडिओलॉजी, पक्षाची भूमिका आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता सन्मान हा माझ्या ह्या संपर्क मंत्री म्हणून माझा मुख्य अजेंडा असेल हे मी तुम्हाला आवर्जून पहिल्या दिवशी सांगतो, आवर्जून सांगतो। आता पण कलेक्टर कार्यालयामध्ये माझ्या मंत्रालयाची मीटिंग घेऊन आलो, त्याच्यानंतर एसपी आणि कलेक्टर आणि मी एकटेच बसलेलो। मी त्याला स्पष्ट सांगितलं मी इथला संपर्क मंत्री आहे, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची कामं या कलेक्टर आणि पोलीस स्टेशन मध्ये झाली पाहिजे हे बघण्यासाठी मला इथे ठेवलेलं आहे, लक्षात ठेवा। यापुढे त्याला मान सन्मान देणं, त्यांची कामं करणं आणि पोलीस खातं आणि अन्य खातं म्हणून कुठल्याही पद्धतीचा अन्याय अगर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर झाला तर दुसऱ्या तासाला नितेश राणे रत्नागिरीमध्ये असेल हे सांगून आलेलं आहे, सांगून आलेलं आहे। म्हणून आपण इकडे तिकडे विचार न करता मी माझ्या इकडे उपस्थित असलेल्या प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला सांगेन
तुम्ही आता ताकदीने काम करायला सुरुवात करा. आपल्याला पाहिजे ते पक्षांनी देत चाललेले आहेत. तुम्ही बघा, आपल्याला जसं राजेशजीने आणि केदारजीनी बोलले, आपल्या विचाराचे खासदार दिलेले आहे तेवढ्या वर्षानंतर. आता तुम्हाला संपर्क मंत्री पण दिला, म्हणजे पक्षाचं नेतृत्व हे तुमच्याबद्दल किती विचार करतं याचा अनुभव तुम्हीच घ्या. तुम्हाला एकटं सोडत नाही आहे. तुम्हाला जिथे जिथे ताकद द्यायला पाहिजे तिथे तिथे पक्षाचं नेतृत्व तुमच्या मागे ताकद उभं करतंय. तुमच्याकडून साधी फक्त एवढी अपेक्षा आहे की भारतीय जनता पक्षाला तुम्ही तळागाळात प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणं हे तुमची मूळ भूमिका आहे. ही तुमची मूळ भूमिका आहे. आणि हिंदुत्व ह्याला यांच्याबरोबर तडजोड होता कामा नये. राजेशजी, मी आपल्याला सांगेन, मी हिंदुत्ववादी आहे. मी इकडे तिकडे बघत नाही. तुम्ही जे काय बोललं ते काय मला पटलेलं नाही. मी केदारजींना सांगितलं त्यांचं वैयक्तिक मत आहे, माझं मत नाही बाबा, मला जोडू नका. हिंदू समाज हा माझा केंद्रबिंदू आहे आणि काम करत असताना तेच केंद्रबिंदू असणार, तेच केंद्रबिंदू आहे. आणि त्यांच्याकडे वाकड्या नजरेने बघणारे जे कोण असतील, जे काही जिहादी मानसिकतेचे असतील, मी काय त्यांना सोडणार नाही. हिंदुत्वादी विचाराचे जेवढे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांना हेही सांगेन की पक्षाचं काम करत असताना इथे हिंदुत्वाचं आणि हिंदू समाजाचं पण काम आणि त्यांना संरक्षण देणं हे पण सरकारचा मंत्री म्हणून माझी इकडे जबाबदारी आहे. म्हणून त्याही गोष्टी तुम्ही आता गाडी दुसऱ्याने चौथ्या गिअरवर टाका, मी गाडीत बसलेलो आहे, काही चिंता करू नका, चिंता करू नका. कुठलाही लव जिहाद विहाद कुठलाही विषय असतील, मी बसलो आहे आता, मलाही बघायचं आहे. मी बघत होतो की कसे अधिकार भेटतात रत्नागिरीत. मला फार खटकलं जेव्हा आमच्या संघाच्या संचलनावर जेव्हा काही ते काही घटना घडली ना, मला ते दिवस फार खटकला. मी आजपर्यंत विसरलेलो नाही. आणि जोपर्यंत त्या समोरच्या वाल्यांना मी परत परत त्यांची आठवण करून देणार नाही ना, तोपर्यंत मी गप्प पण बसणार नाही. हेही तुम्हाला इथे सांग, हेही सांग. शिक्षा भेटेल, पण ती कशी भेटेल, कधी भेटेल ते आता आम्ही ठरवू. फक्त ह्या पद्धतीचं काम पक्ष इथे वाढला पाहिजे, पक्षात ताकदीने वाढला पाहिजे. आम्ही लोक बसतो ना इथे, काही गोष्टीची कमी पडणार नाही, कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही. तुम्ही ग्रामविकास, महसूल, जे जे खातं तुम्ही फक्त जिल्हाध्यक्षांना सांगेन, तालुका अध्यक्षांना सांगेन, आमच्या बूथ अध्यक्षांना सांगेन, तुम्ही ती निवेदनं माझ्यापर्यंत पोहोचण्याचा आपण एक व्यवस्थित पद्धतीने आराखडा तयार करू. आठवड्यातून 10 दिवसामध्ये, आता मी सिंधुदुर्गात तर येतो, तुमच्या रत्नागिरीमध्ये पण आठवड्यातून 1 दिवस मी तुमच्या बरोबर असणार. पक्षात 1 दिवस साठेंकडे असणार, 1 दिवस सावंतांकडे असतात. ते आता कसा टॉस उडवतात ते त्यांच्यावर आहे. आणि कार्यालयामध्ये बसणार आणि कार्यालयामध्ये बसून तुमची जी निवेदनं आहेत तुम्ही माझ्याकडे आणून द्यायची. मी तुम्हाला शब्द देतो, मंत्रालयातून ती सगळी कामं तुमच्याकडून करून देण्याची जबाबदारी माझी आहे. आता मंत्रालयामध्ये तुम्ही जसं जाल इकडे तिकडे बघू नका, डायरेक्ट नितेश राणेच्या कॅबिन मध्ये यायचं आणि बसायचं आणि कामं करून घ्यायची. सांगायचं नितेशजी, ही निवेदनं तुम्हाला दिलेली, हे काय झालं, ह्याची अशी अशी निधी आपल्याला भेटली पाहिजे. आता जिल्हा नियोजन असेल, ज्या ज्या समित्या बनतील, मग एसईओचं आमचं काम, आमचे बावनकुळे साहेब आता यादी काढतायत, सगळ्यामध्ये आपण मागत बसायचं नाही. आपला अधिकार त्या यादीमध्ये असेल आणि आपली लोक जिल्हा नियोजन मध्ये पण दिसतील आणि एसईओ मध्ये पण मोठ्या प्रमाणात आकडा दिसेल. जबाबदारी आता आमची सगळ्यांची आहे, म्हणून त्याची तुम्ही बिलकुल चिंता करू नका. आता एकदम आरामात आपलं पक्षाचं काम, कारण सभासद नोंदणी संदर्भात आमच्या दोन्ही जिल्हाध्यक्षांनी उल्लेख केला. ठीक आहे, आतापर्यंत तुम्ही अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये काम करताय, तुमच्या घरामध्ये खरंच कौतुक करायला हवं. राजेशजी बरोबर बोलली, तर काही नसताना तुम्ही लढा देताय, पण आता तुम्ही पक्षाचं जोमाने कसं काम करता येईल, तळागाळात पक्षाला अजून मजबूतीने कसं घेऊन जाता येईल, सभासद नोंदणीसाठी जी जी ताकद तुम्हाला लागेल ती ताकद उभी करण्यासाठी मी तुमच्या बरोबर उभा राहील, एवढा विश्वास तुम्हाला मी देतो. म्हणून फक्त एका भागात न बसता राजेशजी, साठेजी, मी तुम्हाला सांगेन, आपण चला जिल्हा परिषद निहाय दौरे काढू, शहरामध्ये दौरे काढू, त्या जिल्हा परिषद मध्ये जाऊ, लोकांना विश्वास देऊ, लोकांची काय असेल ते कामं करून देऊ.
ज्या ज्या मंत्रालयाकडे त्यांची कामं असतील, जी काही निधीची अपेक्षा असेल, आपल्या भारतीय जनता पक्षाच्या विचाराचे जे सरपंच आहेत, साठेजी आणि सावंतजी, त्यांची यादी तयार करा. त्यांची पहिलं ते एक सरपंचांची असा एक मेळावा घेऊ तुम्ही तुमच्या जिल्ह्यात, आणि मग त्याला सांगायचं की बाबा तुमच्या गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला जी कामं अपेक्षित आहेत ती निवेदन आता त्यांच्याकडून मागायला सुरू करा, आणि त्या निवेदनानुसार त्यांना कामं त्यांच्यापर्यंत कशी पोहोचवायची ही जबाबदारी आता सरकार म्हणून ही आपली असेल, संपर्क मंत्री म्हणून माझी असेल. हा शब्द तुम्हाला मी या निमित्ताने देतो, शब्द देतो. म्हणून आता अगर आपण ताकद उभी करू शकलो, ताकदीने उभी करू शकलो ना, तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण ताकदीने स्वतः पद्धतीने उभं राहू शकतो. आज हे का पद दिलेले आहे, ही का ताकद मिळते आपल्या तुम्हाला सगळ्या जणांना, पक्षाचं नेतृत्व तुम्हाला काय बोलायला प्रयत्न करताय की येणारा काळ हा 100% भाजपचा आहे, हे लक्षात ठेवा. आता ह्या कुबड्या बिबड्या हे ते सगळं आता हळूहळू पेटून टाकायचं. आता स्वतःच्या ताकदीने उभं राहायचं, स्वतःच्या ताकदीने. आपल्याला जे काय आपल्याबरोबर तुम्ही खूप सोचलंय वर्षानुवर्ष, ऐकायचो मी कधी सिंधुदुर्गात पासून, निलेशजींकडून ऐकायचो, वृत्तपत्रामध्ये बसायचो, असा संघर्ष असा संघर्ष, एवढीच निधी दिली, जिल्हा नियोजन मध्ये काही स्थान दिलं नाही, निधी वाटपामध्ये दिलं नाही. आता हळूहळू राणे साहेबांनी खासदार म्हणून बदल आणायला सुरू केलाय. त्याचा अजून त्याला जोर मी संपर्क मंत्री म्हणून लावतो, जेणेकरून उद्या भाजपच्या कार्यालयामध्ये आले पाहिजे. जरा थोडी निधी द्या थोडी विचारायसाठी. आता कोण आले पाहिजे हे तुम्ही समजून घ्या, टिंब अशी परिस्थिती निर्माण करायची, आणि आम्ही निर्माण करून तुम्हाला दाखवू. काही चिंता करू नका, भारतीय जनता पक्षाचा पंतप्रधान आहे, भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री आहे, आणि भारतीय जनता पक्षाचा तुमचा संपर्क मंत्री आहे. हे नजरेसमोर ठेवून आता तुम्ही कामाला लागा. माझा नाही रे बाबा, पक्षाचा ठेवा. आपण पक्ष म्हणून इथे आहोत, आणि पक्ष म्हणून आपण अगर ताकदीने तर वाढलो, आणि म्हणून कुठल्याही बाबतीमध्ये तुम्हाला आता काही कमी पडणार नाही. पोलीस स्टेशन असो किंवा अन्य महसूलच्या कुठल्या यंत्रणेमध्ये असो, कुठला अधिकारी जास्त त्रास करत असेल तर नाव द्या, बदलून आणतो त्याला, दुसरं बसू तिकडे, काय हरकत नाही. कोण तहसीलदार जास्त थांबवत असेल, पोलीस PI कोण फोन उचलत नसेल, बदलीची ऑर्डर पाठवू त्याच्या व्हॉट्सअपवर. काय चिंता करू नका, काय चिंता करू. आपण इकडे तिकडे बघणारे लोक नाही. म्हणून आपला कारभार सरळ स्पष्ट आहे. आम्ही ज्यासाठी आहोत त्यासाठी आहे. मी माझ्या इथे काम करण्यासाठी आणि विकास करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मला ही जबाबदारी दिली आहे, आणि मी ह्या पुढे तेवढंच करणार. बाकी अजून कुठलाच विषय नाही, आणि कोण काय माझ्यावर तर दबाव टाकण्याचा विषयच राहत नाही. नाहीतर मिरकरवाड्याचं डेमोलिशन थांबलं असतं, समजून जा. तर आम्ही काय कोणाच्या पोटावर लाथ मारत नाही, पण कोणाच्या जागेवर अतिक्रमण आम्ही सहन करणार नाही. ही भूमी ही हिंदू राष्ट्रामध्ये असलेली भूमी आहे, इथे अजून कोणाचा अधिकार नाही, स्पष्ट आहे. आणि आताच मिरकरवाड्या संदर्भात 39 कोटीची निधी खर्च करण्याचा नियोजनाचा आराखडा तयार करून आलेला आहे. व्यवस्थित तुम्हाला तिथे होणारा विकास तुम्हाला अनुभवायला भेटेल. म्हणून जास्त न बोलता परत मला सिंधुदुर्गाच्या दिशेने जायचं आणि उद्या सकाळी पुण्याकडे जायचंय. म्हणून आपल्याला ह्या निमित्ताने आज फक्त ट्रेलर आणि तुम्हाला भेटण्यासाठी आणि थोडं जरा तुम्हाला कळलं पाहिजे की बाबा संपर्क मंत्रीचे विचार काय आहेत, आणि तुम्ही पण कामाला लागलं पाहिजे यासाठी आलेलं आहे. फार अपेक्षेने आणि जबाबदारीने आमच्या प्रमुखांनी, माझ्या चव्हाण साहेबांनी असो किंवा अन्य आमच्या लोकांनी माझ्या खांद्यावर जबाबदारी टाकलेली आहे. आता फक्त आपण सगळेजण एकत्र मिळून ताकदीने काम करूया. कुठे फक्त इथे रत्नागिरीमध्ये नंबर 1 चा कुठला पक्ष असेल तो येणाऱ्या काळामध्ये फक्त भारतीय जनता पक्षच असणार, ही भूमिका आपल्या सगळ्यांची असली पाहिजे, आणि त्याप्रमाणे तुम्ही काम कराल अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय जय श्रीराम. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका.